नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विक्रोळी 5 साइट परिसरात 44 वर्षीय इसमाची समलैंगिक संबंधातून हत्या. भांडूपमधील शिवाजी तलाव बनले आहे आत्महत्येचे केंद्र. भांडूपकरांची सुरक्षा रक्षकांची मागणी. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित ठाणे फ्युजनमध्ये एकांकिका व फॅशन शोची प्राथमिक फेरी संपन्न. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता ठाणे फ्युजन फेस्टिवल अंतर्गत आज एकांकिका व फॅशन शोच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या एकांकिकेच्या प्राथमिक फेरीकरिता 15 महाविद्यालयीन ग्रुपचा सहभाग लाभला, तर फॅशन शो करिता एकूण 45 एंट्रीज येथे उपलब्ध झाल्या होत्या. कल्याणमधील बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी समाजातील अंध मुलीच्या जीवनातील अंधकार आपल्या एकांकिकेमधून मांडण्याचा प्रयत्न केला. या एकांकिकेविषयी माहिती देत एनसीएसने ठाणे फ्युजनमधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याकरिता दिलेल्या संधीबाबत आयोजकांचे आभार मानले. इथे आम्ही स्किटसाठी आलेलो, जे न्यू फ्युजन म्हणून होतं ते कॉम्पिटिशन, त्यासाठी आम्ही आलेलो आणि इथे आमचा टॉपिक होता वुमेन एम्पॉवरमेंट. बेसिकली आम्ही हे दाखवलेलं की एक अंधही मुलगी जेव्हा घरात जन्माला येते तेव्हा तिच्या फॅमिलीचं रिॲक्शन या सोसायटीमध्ये काय आहे, ते काय ती फेस करते, किंवा तिला नंतर डोळे आल्यावर जे आजकाल या समाजात चालू आहे, ती जेव्हा ते सगळं बघते तेव्हा ती काय फील करते. आणि एट लास्ट आम्ही असं दाखवलंय की ती तिचे डोळे फोडून घेते, की आजकाल समाजात अशी परिस्थिती झाली आहे की डोळे नकोसे झाले तिला हे सगळं बघून. तर आम्ही हे असं दाखवलं. तर आम्हाला आता खूप छान वाटलं इथे परफॉर्म करून. जजेस पण खूप जास्त सपोर्टिव्ह होते. आम्हाला कमेंट्सही जास्त भेटलं. फक्त आम्हाला हे सांगितलेलं गेलेलं की आमचा लेंथ खूप मोठा होता, सो आम्ही ते नेक्स्ट टाइम कव्हर करून घेऊ. आणि खूप छान वाटतं जेव्हा असे प्लॅटफॉर्म भेटतात, आमच्यासारखे स्टुडंट्सला येऊन इथे पार्टिसिपेट करायला भेटतं, त्यात आमचं कॉन्फिडन्सही वाढतं. यापैकी आम्ही कोणी कधी नाही आलो अजून स्टेजवर, सो इथे येऊन छान वाटतंय, मोटिवेटिंग वाटतंय. आता आम्ही फक्त होप करतोय की सिलेक्ट होऊन जाऊ आणि मग फिनालेसाठी येऊ. त्यांच्याविषयी तर मी फक्त त्यांना थँक्यू बोलेन की तुम्ही खूप आभारी आहे की आम्हाला आमच्यासारख्या मुलांना इथे तुम्ही प्लॅटफॉर्म दिला, की आम्ही आलो आणि इथे इतकं छान आम्हाला चान्स दिलं. तर त्याबद्दल खूप थँक्यू. आणि अशीच माझी अशी इच्छा आहे की पुढेही असे चान्सेस देत राहायला पाहिजे. त्याचबरोबर फॅशन शो करिता आलेल्या तरुणांचा उत्साह, प्रश्नमंजुषा, जजेसकडून होणारे परीक्षण या सर्व गोष्टींबाबत त्यांच्यामध्ये उत्सुकता दिसून आली. विविध वेशभूषा परिधान करून महाविद्यालयातील तरुण व तरुणी फॅशन शोच्या एंट्रीज करीत रांगेत उभे होते. परीक्षकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत थोडीफार भीतीही पार्टिसिपंट्समध्ये होती. एकंदरच त्यांच्या काही आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या प्रतिक्रिया. जो हा कॉम्पिटिशन आमचा पर्सनॅलिटी कॉम्पिटिशन आहे, या पर्सनॅलिटी कॉम्पिटिशनचे 3 राऊंड असतात. जो फर्स्ट राऊंड असतो तो इंट्रोडक्शन राऊंड असतो. त्या राऊंडमध्ये जायचं आणि स्वतःला इंट्रोड्यूस करायचं, स्वतःची काय माहिती यायची, म्हणजे तुमची हॉबीज काय आहे ते सगळं सांगायचं. त्यानंतर जो सेकंड राऊंड असतो तो राऊंड असतो टॅलेंट राऊंड, म्हणजे जे तुम्ही हॉबीज सांगितली आहे त्या बेसवरती तुम्हाला ते टास्क देतील, ते टास्क तुम्हाला परफॉर्म करावं लागतो. आणि जो थर्ड आणि जो फायनल राऊंड आहे तो तुमचा क्वेश्चन आन्सर राऊंड असतो. ते कोणतं क्वेश्चन विचारू शकतात, ते हिस्टॉरिकल पण असू शकतो किंवा तुमच्या लाईफचा किंवा करंट इश्यूवरती कोणताही क्वेश्चन असू शकतो. माइंड चेक करणार, तुमचं माइंड चेक करणार की ऑन द स्पॉट जर तुम्हाला कोणताही टास्क भेटला मग तुम्ही कसा परफॉर्म करता. इथून सिलेक्ट. फॅशन शो करिता परीक्षक म्हणून पौर्णिमा व त्यांचे सहकारी येथे लाभले. त्या ठिकाणी मुलांची ओळख, कॅटवॉक, व्यक्तिमत्वाबाबत प्रश्नमंजुषा परीक्षकांनी घेतली. परीक्षक पौर्णिमा यांनी या परीक्षणाबद्दल माहिती S9शी बोलताना दिली. Actually, I am going to judge the contestants and start with the introduction level, where they will talk about themselves. They will let us know what they are into and what are their dreams and how they want to grow in their life in future. And the second round will be the power walk plus the fashion poses and some shirtless poses for the guys. And the third will be a questionnaire round. So these are the 3 rounds that we are going to judge. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकर सह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. भांडूपमधील ऐतिहासिक शिवाजी तलाव बनले आहे आत्महत्येचे केंद्र. आम्ही भांडूपकर संघटनेने केली सुरक्षा रक्षकांची मागणी. भांडूपमधील ऐतिहासिक शिवाजी तलावाची दुरावस्था होत चालली आहे. अनेक नेते, कार्यकर्ते यांनी शिवाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी तसेच स्वच्छतेसाठी मोर्चे, आंदोलनं केली, परंतु ती सर्व फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. भांडूपकरांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी तलावात गणेश विसर्जन, देवी विसर्जन केले जाते, परंतु या तलावाची दैनावस्था झालेली दिसत आहे. त्यातच शिवाजी तलावात हल्ली होणाऱ्या एकामागोमाग एक आत्महत्या, त्यामुळे शिवाजी तलावाला गालबोट लागले जात आहे.
या दैनावस्थेला कारणीभूत कोण जाणून घेण्यासाठी तसेच होणाऱ्या आत्महत्येच्या विरोधात नागरिकांची सुरक्षा जाणून घेण्यासाठी भांडूपमधील तरुण आम्ही भांडूपकर नावाखाली एकत्र आले. या सर्व समस्यांना पूर्णविराम मिळावा यासाठी या तरुणांनी प्रयत्न केले आहेत. नमस्कार. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे भांडूपमधील एक ऐतिहासिक स्थान म्हणून लोक त्याला मानतात, परंतु त्या ऐतिहासिक स्थानाला कुठेतरी गालबोट लागायचा प्रकार सध्या घडतोय. हे जे शिवाजी तलाव आहे, ह्या शिवाजी तलावावर भांडूपकरांची एक श्रद्धा आहे. येथे गणेश विसर्जन किंवा देवींचं विसर्जन दरवर्षी अतिशय भक्तिभावाने केलं जातं. हजारो गणपतीचं विसर्जन या तलावामध्ये होतं. अशा तलावाला एक ऐतिहासिक वारसा असा आहे की इथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य किंवा शिवाजी महाराजांचे मावळे घोड्यांना पाणी पाजायला या इथे येत अशी एक आख्यायिका आहे. खरं खोटं हे इतिहासकारांनाच माहिती, परंतु आज आपण बघतोय या शिवाजी तलावाची दैनावस्था, ही जी दैनावस्था बघतोय ह्याला कारणीभूत नक्की कोण हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि ह्या शिवाजी तलावाला आत्ता सध्या एक शाप लागलेला आहे की इथे होणाऱ्या आत्महत्या आणि या आत्महत्यांच्या विरोधामध्ये भांडूपमधील काही हे जे तरुण आहेत, ह्या तरुण आम्ही भांडूपकर या नावाखाली या बॅनरखाली आज एकत्र आलेले आहेत. आणि ह्या आत्महत्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी त्यांना एक फुलस्टॉप मिळावा, कुठेतरी त्याचा पूर्णविराम मिळावा, किंवा या शिवाजी तलावाच्या सुरक्षेबरोबरच इथल्या नागरिकांची सुरक्षा पण महत्त्वाची मानून आज त्यांनी हा जो काही प्रयत्न केला तो खरंच एक वाखाणण्यासारखा आहे. या मुलांना, या इथल्या तरुणांना त्याबद्दल त्यांचं एक चांगलं श्रेय द्यायला हरकत नाही आहे. परंतु त्याबरोबरच येथील प्रशासन, येथील स्थानिक नेते, येथील राजकारणी यांचा यामागचा काय नक्की उद्देश काय आहे. कारण आज गेली कित्येक वर्ष भांडूपकर या शिवाजी तलावासाठी भांडतायत. इथे उपोषणं झाली, इथे आंदोलनं झाली, परंतु आजपर्यंत त्या शिवाजी तलावाला न्याय मिळालेला नाही आहे. काही पक्षांनी आत्ता हल्ली थोड्या दिवसापूर्वी या इथे एक मोठा बॅनर लावला होता. त्या बॅनरवर लिहिलं होतं की शिवाजी तलावाचा श्वास आम्ही मोकळा केला. अरे आम्ही मोकळा केला म्हणजे नक्की काय केलं तुम्ही? आज त्या बॅनरच्या नंतर आज इथे आत्महत्या घडतायत, त्याला जबाबदार कोण? आज ज्या घरातील मुलांनी आज इथे आत्महत्या केल्यात त्यांच्या आई वडिलांना काय वाटत असेल याचा विचार तुम्ही केलाय का कधी? आज आपण बघतोय शिवाजी तलावाची दैना, ही जी दैना बघतोय ह्या कचरा कुंडी आहे. शिवाजी तलावाची कचरा कुंडी म्हणून आज ह्याला मानलं जातं. इकडचे लोक, इथून शेजारून जाणारे येणारे जी लोक आहेत, इथून येथे आजूबाजूला ह्या ज्या 4-5 शाळा आहेत, या शाळामध्ये येणारे जे पालक आहेत, इथे येणारे जे विद्यार्थी आहेत, इथून जाताना नाकावर रुमाल बांधून जातात का? ह्याला जबाबदार कोण आहे? तर हे जबाबदार आहेत इकडले नाकर्ते, शासनकर्ते आहेत. ह्या तलावाला आज कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि ह्या न्याय मिळण्यासाठी आज आपण बघतो इथे हे जे तरुण मंडळी इथे एकत्र आलेली आहेत, या तरुणांचा एकच विचार आहे की हा शिवाजी तलाव कुठेतरी स्वच्छ व्हायला पाहिजे, एक सुंदर व्हायला पाहिजे. ह्याला जो ऐतिहासिक वारसा आहे किंवा इथल्या लोकांचा ह्याच्यावर जो असलेला विश्वास आहे, याच्यावर जी असलेली श्रद्धा आहे, ह्या श्रद्धेला कुठेतरी मोठं करण्यात आलं पाहिजे. आणि ह्या शिवाजी तलावाला खऱ्या अर्थाने त्या शिवाजी तलावाचा श्वास मोकळा व्हायला पाहिजे. आज इथे जे जमलेले हे जे तरुण आहेत त्यापैकीच एक इकडे स्थानिक नागरिक गेली कित्येक वर्ष भांडूपमध्ये राहत आहेत. विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. जितेंद्र शिंदे, आपण काय म्हणू शकाल या बाबतीमध्ये? तुम्हाला काय वाटतं? इथे तर स्वतःहून आम्ही कुठल्या पक्षाबद्दल कोणाला आम्ही विरोध करत नाहीये. आम्ही एक भांडूपकर म्हणून जागरिक आहोत. यासाठी इथे पालिका असो किंवा कोणी, या लोकांनी या भिंतीच्या आजूबाजूला उंच कुंपण, जेणेकरून कोणतरी उडी मारणार नाही, हत्या करणार नाही. कारण आता असं भांडूपकरांना वाटतं की या शिवाजी तलाव आत्महत्येचं एक स्थळ झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने किंवा येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी किंवा मोठ्या नगरसेवक कोणी पदाधिकारी आहेत त्यांनी हे जवळपास निर्देश घ्यावं त्यांनी आणि हे काम करावं. तुमचं काय मत आहे? माझं नाव आहे प्रशांत पंदिलकर. सुशोभीकरण हा मुद्दा ठीक आहे, पण त्याच्या आधी याची सुरक्षा वाढवली पाहिजे. कारण जी लोक आत्महत्या करत आहेत त्याच्यामुळे लहान मुलांच्या मनावर जे परिणाम होतात. माझा स्वतःचा पुतण्या पराग शाळेत आहे, तो नेहमी मला बोलतो काका इकडनं मुलं उडी मारतात. त्याच्या मनावर जो परिणाम होत आहेत तो त्याच्या होत्या, पण त्याच्याबरोबर बाकी मित्र त्याच्या वर्गातली पोरं आहेत त्यांच्या मनावर सुद्धा होत असेल ना. ह्या सर्व गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. सुशोभीकरण होईल ह्या सर्व नंतरच्या गोष्टी आहेत, पण त्याच्या आधी याची सोयीस्ता वाढवली पाहिजे. इथे एखादा सिक्युरिटी बसवला पाहिजे. हे दोन्ही गेट जे उघडे आहेत ते बंद केले पाहिजेत, जेणेकरून कोण आतमध्ये येणार नाही. निर्माल्य कलश आहे ते उलटा पडलाय. आता लोक ते निर्माल्य कुठे टाकणार? ते येऊन आतमध्ये टाकतात. त्यामुळे तलाव सुद्धा खराब होतोय, तलावाचं पाणी दूषित होत आहे. त्यामुळे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या बिघडल्या जात आहेत. त्यामुळे आमचं प्रशासनाला एवढंच एक निवेदन आहे की तुम्ही ॲटलिस्ट ते सुशोभीकरण होईपर्यंत इथे तुम्ही सिक्युरिटी बसवा, त्यामुळे आत्महत्या होणार नाही, तलावही सुरक्षित राहील.
अलीकडच्या काळात शिवाजी तलावात आत्महत्येचे सत्र चालू आहे, परंतु आता सुशोभीकरण होईपर्यंत तसेच साखळी पद्धतीने झालेल्या आत्महत्या त्या इथे होऊ नयेत, कारण याचा परिणाम बाजूला असलेल्या शाळेतील मुलांवर होत आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. स्थानिक नगरसेवकांनी सांगितले, आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. तर या आत्महत्या रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमावे असे वक्तव्य अतुल पोपळे यांनी केले आहे. गेली शिवाजी तलावाचा हा विषय गेली 30 वर्ष प्रलंबित आहे हे आपल्या सर्व भांडुपकरांना माहिती आहे. म्हणजे आमचा जन्मही झाला नव्हता त्यापूर्वीपासून शिवाजी तलाव इकडे अस्तित्वात आहे आणि त्याच्यावरती बऱ्याचशा या अशा घडामोडी चालू आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये आत्महत्याचं सत्र भरपूर वाढलेलं आहे आणि त्या आत्महत्याचं सत्र चालू असताना ज्या कोणी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने पाठपुरावा करून हे अतिक्रमण हटवलं, त्यांना स्थलांतरण केलं, हे कौतुकास पात्र आहे, त्यांनी ते केलं. पण आता आमची अशी मागणी आहे की सुशोभीकरण होईपर्यंत कमीत कमी हा तलाव कुठेतरी स्वच्छ राहायला पाहिजे. जर आपण इकडे बघितलं, इकडे दोन्ही जे गेट आहेत हे दोन्ही गेट ओपन आहेत, याला कोण सिक्युरिटी नाही आहे, जेणेकरून आतमध्ये निर्माल्य हे सहजपणे टाकलं जातं आहे. दुसरी गोष्ट, अलीकडच्या काळामध्ये या ज्या 2 साखळी पद्धतीने आत्महत्या झाला, याचा भांडूपमधला तरुण म्हणा किंवा जो माणूस ग्रासलेला आहे, त्रासलेला आहे, आपल्या आयुष्याला कंटाळलेला आहे, तो आपला श्वास इथे येऊन मोकळा करतोय या तलावामध्ये. तर ते झालं नाही पाहिजे आणि त्याचा परिणाम हे आजूबाजूला 5 शाळा आहेत, सह्याद्री विद्यामंदिर, पराग विद्यामंदिर, त्यानंतर गुरुनानक, ऑक्सफर्ड, रामकली, या 5 शाळेमध्ये हजारो लाखो विद्यार्थी शिकत आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या बाल मनावर पण याचा परिणाम झाला नाही पाहिजे अशी आमची सर्वांची आशा आहे. कारण की त्या दिवशी आम्ही जेव्हा इकडे या साईट सर्वे करतो आम्ही सर्व तरुण मंडळी, त्यावेळी आम्हाला निरीक्षणात आलं की लहान लहान मुलं, शाळेची मुलं तिथे आली त्या बॅरिकेडजवळ आणि ते असे म्हणत होती, अरे आमचा तो दादा आहे ना, आमच्या बाजूचा दादा आहे ना, त्यांनी इथे उडी मारून आत्महत्या केली. म्हणजे सगळ्यांसाठी हा एक मृत्यूसाठी एक चांगलं साधन झालंय, जेणेकरून याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गेली जवळपास दरवर्षी जवळपास 10,000 गणपती मूर्ती आणि नवरात्रीच्या देवी मूर्तींचं जे विसर्जन होतं, अशा पवित्र आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपण म्हणतो भांडूपचं भूषण आहे, पण त्याची अशी दुरावस्था का? किंवा याबाबतीत मी स्थानिक लोकप्रतिनिधींशी पण संपर्क साधला, त्यांच्याकडनं खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. म्हणजे मी ज्यावेळी स्थानिक नगरसेवकांशी पण बोललो, आजूबाजूच्या नगरसेवकांशी बोललो, त्यांनी सांगितलं त्यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय, सिक्युरिटीसाठी यंत्रणा आम्ही राबवतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की याच्या पुढे होणाऱ्या आत्महत्या होऊ नयेत, याच्यासाठी सुरक्षा रक्षक हे नेमले गेले पाहिजेत. भविष्यामध्ये त्याच्यासाठी CCTVची योजना असेल, सुशोभीकरण होणारच आणि आपण ते भांडुपकर सर्व करून घेणारच आणि आपण सगळी त्यासाठी मदत करणार. हे जरी सत्य असलं तरी त्याच्यापूर्वी ह्या आत्महत्या ह्या सगळ्यात पहिला रोखल्या गेल्या पाहिजेत, पूर्णपणे आत्महत्यावर रोखल्या गेल्या पाहिजेत. आपण माणसाची विकृती बदलू शकत नाही, पण त्यासाठी उपाययोजना करू शकतो. आज अख्ख्या या भांडूपसाठी हे एक असं स्थळ आहे जिकडे रात्री निर्जन अवस्थेमध्ये कोणी आलं तरी काहीच आत्तापाता पडणार नाही की ते कोणी आत्महत्या केले. मग 2-3 दिवसानंतर बॉडी वरती येते आणि ती कोणाला तरी आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांना दिसते आणि मग त्याच्यावर कारवाई केली जाते किंवा त्याच्यावर पुढे ती प्रक्रिया केली जाते. आता पण तुम्ही बघू शकता पाठीमध्ये जर कॅमेरा फिरला, ते गृहस्थ बघा तिकडे आलेले आहेत आणि ते आता तिकडून निर्माल्याचं हे करतायत. ही लाईव्ह दृश्य आहेत. म्हणजे आज आपल्या अशा पवित्र तलावाकडे आपण बघताना याच्याकडे एक स्वच्छ तलाव, पवित्र तलाव म्हणून बघत नाहीये. आणि हे सर्व जर आम्ही जे तरुण भांडुपकर आहोत, जे या कुठच्या तरी एखाद्या गणेशोत्सव मंडळाशी संबंधित आहेत, कुठच्या तरी एका नवरात्र उत्सवाशी मंडळाशी संबंध आहेत, कुठच्या तरी सामाजिक संस्थेशी संबंधित आहेत, त्या सगळ्यांसाठी हे खूप खेददायक आहे की आपल्या अशा पवित्र तलावामध्ये आपले तरुण, जे आपण भविष्यासाठी म्हणतो की युवा शक्ती भविष्यामध्ये खूप मोठं काहीतरी एक परिवर्तन घडवणार आहे, परिवर्तनाची नांदी आणणार आहे, पण आज तेच तरुण, युवा तरुण आपला जीव या शिवाजी तलावामध्ये मोकळा करतायत. याचंच दुःख आहे. आमचं प्रशासनाकडे आणि इकडच्या लोकप्रतिनिधींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअप या सोशल नेटवर्किंग माध्यमातून आम्ही जनजागृती, आम्ही आंदोलनाला याचं स्वरूप दिलेलं नाही आहे. आमचं आजही याचं जनजागृती अभियान आहे, जेणेकरून इकडे जास्तीत जास्त स्वच्छता राखली जाईल, सुरक्षा रक्षकामुळे इकडे होणाऱ्या दुर्घटना टाळल्या जातील, लोकांना अशा गोष्टी करण्यासाठी अंकुश बसला जाईल, लोकांना एक तिकडे भीती जर वातावरण निर्माण होईल की बाबा इकडे सुरक्षा रक्षक आहेत, आपण असे कृत्य घडू शकत नाही. आजही या काही आत्महत्या, त्या आत्महत्या की हत्या हा मोठा प्रश्नचिन्ह आहे, पण ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. गेल्या अनेक वर्षामध्ये इकडे आत्महत्याचं सत्र, ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. ह्याच्यासाठी आमचं सर्व भांडुपकरांचं एवढंच म्हणणं आहे की ते सुरक्षा रक्षक हे नेमले गेले पाहिजे. सुशोभीकरण होईपर्यंत एक चांगलं सुरक्षा रक्षकाची टीम किंवा सुरक्षेसाठी काही यंत्रणा, मग ती प्रशासनाने ठरवावी कोणती योग्य यंत्रणा असेल, पण त्या अंमलात लवकरात लवकर आणली पाहिजे. हीच आमची सर्वांची भांडुपकरांची आपल्यातर्फे प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ आयोजित मध्यवर्ती क्रीडा महोत्सवाचा आजपासून शुभारंभ. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांकरिता क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये हा क्रीडा महोत्सव 29 व 30 जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. यामध्ये शाळकरी मुले कबड्डी, खो खो, कवायत, झेंडा कवायत सादर करणार आहेत. आज क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ मशाल पेटवून करण्यात आला. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते आशिष म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर मोरे, तसेच ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा, शिक्षण अधिकारी गणपत मोरे, उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रकाश नरसाळा यांच्यासह इतर मान्यवर येथे उपस्थित होते. महानगरपालिकेच्या 124 शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांनी येथे कवायत प्रकार सादर केले. शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा यांनी या क्रीडा महोत्सवातील शिक्षकांच्या योगदानाविषयी कौतुक केले. तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले आशिष म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाकरिता शुभेच्छा दिल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. भांडूपमधील हरिप्रसाद कनोजिया यांना शिवसाक्षात्कार. भांडूपमधील कोकण नगर येथील रहिवासी हरिप्रसाद कनोजिया यांच्या घरातील फ्रीजमध्ये गेल्या 15 दिवसापासून बर्फाचे शिवलिंग तयार झाले आहे. फ्रीज बंद करून देखील शिवलिंग वितळत नाही आहे. फ्रीज उघडल्यावर अचानक शिवलिंग निर्माण झाल्याचे दिसून आले. तर फ्रीजचे टेम्परेचर कमी करून देखील तसेच फ्रीज बंद करून देखील ते वितळत नसल्याचे वक्तव्य हरिप्रसाद कनोजिया यांनी केले. ये तो अचानक मतलब जैसे एक दिन फ्रीज खोला मैंने तो धीरे धीरे छोटा रूप दिखा मुझे और लगभग ये 2 हफ्ते से ऊपर हो गया इसे मतलब इस शिवलिंग को आए हुए मतलब ऐसे फ्रिज तो अभी ठंडी का मौसम है, वो हिसाब से मैं मतलब टेम्परेचर बहुत ही कम करके रखा हूँ. ऐसे 1.5 पे जो बोलते हैं ऐसा उस तरह का रखा हुआ हूँ, तो इससे कुछ फर्क नहीं पड़ा. ऐसे बंद भी रहता है, बीच में बंद करते हैं फिर भी उसमें कुछ फर्क नहीं है, वैसी का वैसी है. तर फ्रीजमध्ये प्रकट झालेली शिवपिंडी पाहून आनंद झाला असल्याचे तसेच हरिप्रसाद कनोजिया यांच्या भाग्याला उद्धार मिळाल्याचे ज्योतिष रामेश्वर ध्रुव यांनी सांगितले. आल्यानंतर पाहिल्यावर हे आता शिवपिंडी अशी काय निर्मल झालेली आहे, जसं भोलेनाथ स्वयं तिथं प्रगट होणारा भोलेनाथ आज एक फ्रीजमध्ये प्रगट झाला, म्हणजे हे बी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज इथं प्रगट झालेला आहे, ह्याच्यात का खासियत आहे, का खूबी आहे, हे पाहण्यासाठी मी आलेलो आहे. पण पाहिल्यानंतर मला एवढं उत्तम आणि आनंद वाटत आहे आणि मला एवढी खुशी वाटत आहे की हे एक गरिबाच्या घरात उत्पन्न होणं आणि ह्यांच्या भाग्याला काय तर उद्धार देणं हे फार महत्त्वाचं आहे. आज मी पाहिल्यानंतर आज त्याचं काहीतरी एक निर्माण केलं पाहिजे, कारण का ते फ्रीजमध्ये निर्माण झालेलं आहे, त्याला बंद करून सुद्धा बी ते तसंच पिंडी वाढत आहे, म्हणजे त्याच्यात काहीतरी खासियत आहे म्हणून तरच ते तसंच उभं आहे. आता ह्याच्यानंतर तसं काही ना काही मार्ग आणि काही ना काही सूचना त्याची काढली पाहिजे म्हणून आमची ही इच्छा आहे. आता बघू कसं त्याचा मार्ग निघल आणि आनंदात त्या शिवपिंडीला कसं तर निर्माण हमी केल्या जाणार, त्याची पूजा केल्या जाणार, पूजा करून त्याला व्यवस्थित रूपानं मार्ग दाखवणार. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील अनधिकृत होर्डिंग्सवर आवाज उठवणाऱ्या जागचे कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांच्यावर ठाणे महानगरपालिकेने दाखल केला गुन्हा. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ठाण्यात पालिका आणि शासनाच्या मालमत्तेवर होर्डिंग्स लावणे सुरूच असल्याने प्रदीप इंदुलकर यांनी गेले वर्षभर ठाण्यात सुरू असलेल्या अनधिकृत होर्डिंग्सवर आणि ती लावणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी ईमेल व फोनद्वारे पालिका आयुक्त आसिम गुप्ता तसेच विविध अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. पण हे अधिकारी कारवाईकडे दुर्लक्ष करत होते. म्हणून इंदुलकर यांनी जाब विचारला असता उलट त्यांच्यावर IPC 353च्या कलमांतर्गत वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. या सर्व बाबतीचा खुलासा करण्यासाठी प्रदीप इंदुलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन कोणत्याही बाबीचा खुलासा करत नाही, उलट चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार करत आहे. यांच्या विरुद्ध आवाज उठवत आम्ही 1 फेब्रुवारी रोजी ठाणे शहरातील समस्यांविषयी नागरी संकल्प परिषद भरविली असून तिच्या धसक्याने ठाणे पालिकेचे अधिकारी आणि राजकीय नेते यांनी मिळून जाग कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे कारस्थान रचले आहे. पण आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही, उलट आम्ही अजून जोमाने काम करू असे जागचे संयोजक जगदीश खैरलिया यांनी मांडले. हा जो प्रकार घडला आहे खरं म्हणजे याच्यामध्ये त्या वार्ड ऑफिसरची भूमिका नाममात्र आहे माझ्या मते. त्याच्या मागे ज्यांचे होर्डिंग्स लागतात ते राजकारणी आणि महापालिकेतले वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये जास्त त्यांच्या संगणमत जास्त जबाबदार आहे. आयुक्तांपासून तर वार्ड ऑफिसपर्यंत तक्रारी केल्यानंतर आयुक्तांनी त्याच्यावर काय कारवाई केली, अतिरिक्त आयुक्तांनी त्याच्यावर काय मार्किंग केली आणि त्याच्यावर कारवाई झाली की नाही हे पाहण्यासाठी उपायुक्त आहेत, अतिरिक्त सहाय्यक आयुक्त आहेत, यांनी सुद्धा भूमिका पार पाडलेली नाही. त्यांची राजकीय संगनमत ह्याला जबाबदार आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे महापालिकेमध्ये काचा फोडणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणण्याचा होत नाही. ते टीव्हीवर दिसले जे पुढारी आहेत किंवा अनेक ठिकाणी सरकारी कामकाज बंद दादागिरीने बंद पाडणाऱ्यावर सुद्धा हे अधिकारी कार्यवाही करत नाही. परंतु कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने, कारण की आता जी काही राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये दादागिरीने सगळं करायचं, पैशाच्या जोरावर सगळं करायचं आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी जे प्रयत्न करतायत ते भल्यासाठी प्रयत्न करतायत सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्यावर दादागिरी करून त्यांना नामोहरम करण्याचा एक धाक जमवण्याचा प्रयत्न करावा. हे निषेधार्ह आहे आणि हे होऊ देणार नाही. ठाण्यातल्या नागरिकांनी आता कंबर कसलेली आहे आणि 1 फेब्रुवारीला नागरिक संकल्प परिषदेमध्ये तो संकल्प आम्ही घेणार आहोत आणि पुढे ठाण्यातली ही गुंडगिरी आणि हे जे भ्रष्ट कारभार आहे याच्यावर वचक ठेवण्यासाठी ठाण्यातल्या नगरसेवकांचा सुद्धा ऑडिट कामाचा करण्याचा काम आम्ही सुरू करणार आहोत. तर पालिका अधिकारी व पोलीस हे स्वतः कायद्याचे उल्लंघन करत असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, मात्र सामान्य माणसांवर लगेच कारवाई केली जाते असे प्रदीप इंदुलकर यांनी S9शी बोलताना सांगितले. गेले जवळजवळ वर्षभर मी ठाणे शहरातल्या संपूर्ण ठाणे शहरामध्ये जिथे अनधिकृतपणे होर्डिंग लावली जाते त्याच्या विरोधात मी आवाज उठवत आहे. या होर्डिंग लावण्यामागे एक सूत्र असं आहे की महापालिकेच्या ज्या मालमत्ता आहे त्याच्यावरचे होर्डिंग हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. जे ट्रॅफिकच्या सायनेजेस आहेत, ज्या दिशादर्शक फलक आहेत, कमानी आहेत, याच्यावरती होर्डिंग लावली जातात. म्हणजे आमची दिशादर्शक फलकच झाकले गेलेले
वर्षभर, ज्याच्यावरती 50-50 लाख रुपये खर्च केलेले आहेत. अशा वस्तू, मग त्या मुतारे असतील, महापालिकेची कार्यालय आहेत, त्या सगळ्यांवरती सिग्नल, मुख्य म्हणजे सिग्नलवरती होर्डिंग आहेत. आत्तासुद्धा सिग्नलवरती होर्डिंग आहे. ही होर्डिंग हटवावीत आणि त्याच्यावरती ज्यांची नावं आहेत, ज्यांचे चित्र आहेत, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी हा आग्रह मी गेले वर्षभर, म्हणजे ही हायकोर्टाची ऑर्डर निघाल्यापासून मी धरतो आहे. परंतु आजपर्यंत माझ्या माहितीनुसार एकही गुन्हा दाखल झालेला नाही. हा आग्रह मी सोडत नाही हे बघून त्यांनी शेवटी माझ्यावरच गुन्हा दाखल केला की सरकारी कामात अडथळा आणला. मुळात सरकारी काम करा, हायकोर्टाची ऑर्डर पाळा, हेच सांगण्यासाठी मी तिथे गेलो होतो. बरं, हे सुद्धा मी माझ्या मनाने गेलो नव्हतो. त्या बाईंनी मला स्वतः बोलवलं होतं. 3 दिवसानंतर येऊन भेटा, मी तुम्हाला सगळी माहिती देते असं सांगितलं होतं, म्हणून मी गेलो होतो. आणि असं असताना सरकारी कार्यालयात घुसून गडबड केली, गोंधळ केला आणि सरकारी काम करायला मला अडथळा आणला, म्हणून माझ्यावरच गुन्हे दाखल, खोटा गुन्हा केला. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह प्राची मुळे, S9 न्यूज ठाणे. विक्रोळी पार्क साईट परिसरात समलैंगिक संबंधातून 45 वर्षीय इसमाची हत्या. विक्रोळी फुलेनगर येथील ट्रिनिटी चर्चच्या मागील बाजूस असलेल्या झाडीकडे जाणाऱ्या मार्गावर शौचालयात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या रहिवाशांना रक्ताचे डाग आढळले होते. रहिवाशांनी त्वरित स्थानिक पार्क साईट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता सायंकाळी निर्जन झाडीत एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह रिक्षा चालक युसुफ नाझीर अहमद मुल्ला यांचा असल्याचे समजले. रिक्षा चालकाचे दत्तकृपा गावरान परिसरात राहणाऱ्या हरीश गोसावी याच्याबरोबर समलिंगी संबंध होते. यातून 2 दिवसापूर्वी दोघांत भांडण झाले होते. याचा राग मनात धरून गोसावीने युसुफची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी हरीश गोसावी याला अटक केली आहे. S9 न्यूज मुंबई. नौपाडा शाहू मार्केट परिसरात शाळकरी विद्यार्थ्यावर अज्ञात इसमाने केले ब्लेडनी वार. नौपाडा ब्राह्मण विद्यालयात 9वी इयत्तेत शिकत असणाऱ्या अनुज श्याम पटेकर या विद्यार्थ्यावर काही अज्ञात इसमांनी वार केल्याची घटना घडली. अनुज शाळेत जात असताना ही घटना घडली असून नौपाडा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद केली गेली आहे. शाळेतील वैयक्तिक वादावरून हा प्रकार घडला असल्याची माहिती मुलांच्या वडिलांनी देत तर लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी S9शी बोलताना केली. माझ्या मुलाबरोबर कारण की निष्कारण काही गुन्हा नसताना माझ्या मुलाला वार वगैरे झाले, काही गुन्हा नसताना, आणि त्याची नुकसान झाली. 1 महिना तर भीतीने शाळेत जात नाही. आमची मागणी ते गुन्हेगार पकडावा लागतो. नौपाडा पोलीस निरीक्षक पाटील या घटनेचा तपास करीत असून अज्ञात इसमांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जखमी अनुजवर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार केले गेले. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध उसरमकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विक्रोळी पार्क साईट परिसरात 44 वर्षीय इसमाची समलैंगिक संबंधातून हत्या. भांडूपमधील शिवाजी तलाव बनले आहे आत्महत्येचे केंद्र. भांडूपकरांची सुरक्षा रक्षकांची मागणी. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.